एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रचारही शिगेला पोहोचलाय। ठिकठिकाणी सभा होत आहे। नेमका काय घडामोडी घडतात पाहूयात। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे, त्यामुळे काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का, पॅनलला निवडून द्या। सांगलीतल्या मिरजमधल्या प्रचार सभेतनं अजित पवारांचा मतदारांना या ठिकाणी साथ। आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय। त्याच्यात आता अल्पसंख्याक विभाग आहे, अवकाफ विभाग आहे। तो अल्पसंख्याक विभाग आता काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये तो माझ्याकडे आलेला आहे। आज मी त्या खात्याचा मंत्री आहे, त्याबद्दल आपण अजिबात त्या ठिकाणी काळजी करू नका। मुंबईमध्ये मंत्री आदिती तटकरे प्रचाराच्या रिंगणात। राष्ट्रवादी उमेदवारांसाठी मंत्री आदिती तटकरेंचा प्रचार, तर तटकरे वरळी मतदारसंघात प्रचार करणार। नागपूर मनपा निवडणुकीमध्ये परिणय फुकेंकडून बटोगे तो फसोगेचा नारा। चुकून काँग्रेस निवडून आलं तर आपला विकास होणार नाही, दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचंही आवाहन। अंतिम टप्प्यात शिवतीर्थवर प्रचाराच्या तोफा थंडावणार। 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर सभा होणार। 12 जानेवारीला शिंदेंची सेना आणि भाजपला सभेसाठी परवानगी, तर दोन्ही पक्षांकडून सभा गाजवण्याची जोरदार तयारी सुरू। महापालिकेच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये दररोज 12 हेलिकॉप्टर्सचं उड्डाण, तर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे काही दिवसच आता शिल्लक असल्यानं नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर वाढला। नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा। नंदुरबारमध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। महायुतीमध्ये वाद असल्यानं जिल्हा परिषदेत महायुती एकत्र लढणारच नसल्याची चिन्ह। कोल्हापूर पालिकेसाठी सतेज पाटलांकडून बसनं प्रवास करत प्रचार। सतेज पाटलांनी बसनं प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तर केएमटी बसेस वाढवून महिलांना मोफत प्रवास आणि स्पेशल पिंक बसेस सुरू करणार, सतेज पाटलांचं आश्वासन। मिरजमध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना घोषणाबाजी। अजित पवारांच्या एनसीपीचे उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांची ही घोषणाबाजी। आझम काझींना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस। आज रात्री 1 वाजता काझींना शहरात सोडण्याचे आदेश। मिरज कुपवाड महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन, तर महाराणा प्रताप चौकामध्ये पार पडलेल्या या सभेला मोठी गर्दी होती।